नमस्कार. आज आपण कल्याण थाटावर आधारित भूप रागाचं लक्षण गीत शिकणार आहोत. भूप रागाला लागणारे स्वर सर्व स्वर शुद्ध असून मध्यम आणि निषाद हे दोन स्वर वर्ज्य आहेत. जाती ओढव ओढव, वादी गांधार, संवादी धैवत, गाण्याची वेळ रात्रीचा पहिला प्रहर, रस शांत, भक्ती आणि शृंगार. तर ऐकूयात भूप रागाचं त्रितालातलं लक्षण गीत. 1 2 3 4 5 6 कशी मनाहार सजली भूपाली, कशी मनाहार सजली मेलयुत नासुर शुद्ध मेलयुत, प्रथम यामिनीश नटली, प्रथम यामिनीश नटली, कशी मनार सजली भूपाली, कशी मनार सजली भूपाली. ओढव मन हार जाती प्रगटली, ओढव मन हार जाती प्रगटली, गधवादी संवादी वदली, गधवादी संवादी वदली, उलट सुलट आलाप करीत रस, उलट सुलट आलाप करीत रस, शांत भक्तीला वरली, शांत भक्तीला वरली, कशी मनार सजली भूपाली, कशी मनार सजली भूपाली, कशी मनार सजली, मनार सजली, मनार सजली भूपाली. आता शिकूयात हेच लक्षण गीत हार्मोनियम सोबत कसं वाजवायचं. तर सुरुवातीला भूप रागाचा आरोह सा रे ग, मध्यम वर्ज्य आहे, प ध निषाद सुद्धा वर्ज्य आहे, सा. आता रागाचा अवरोह सा ध म ग रे सा. आता शिकूयात रागाची पकड किंवा मुख्य अंग. सा रे ग रे प ग ध प ग रे ध सा. आता शिकूयात लक्षण गीताच्या स्थायीची पहिली ओळ. स्थायीची पहिली ओळ तालामध्ये 7व्या मात्रेपासून सुरू होते. ग प, त्याच्यावर म्हणायचंय काशी. आता तालापासूनच्या पहिल्या खंडामध्ये ध सा ध प, त्याच्यावर शब्द म्हणायचे मनाहार. आता हे दोन्ही खंड जर आपण पाहिले तर
ग प ध सा ध प. त्याचे शब्द म्हणायचे कशी मनाहार. आता पुढच्या खंडामध्ये ग रे सा रे. त्याचे शब्द म्हणायचे सजली ती. लीचा आकार रिषभवर येतोय. सजली ती. आता त्याच्या पुढच्या खंडामध्ये पगा गा गा. त्याचे शब्द म्हणायचे भू पा आ. आणि शेवटच्या खंडामध्ये दोन अक्षर आहेत म्हणजे ग रे. म्हणजे हे तिन्ही खंड जर आपण एकत्र वाजवले तर ग रे सा रे प गा 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 रे. त्याच्यावर शब्द म्हणूयात सजली भू पा आली. आता संपूर्ण ओळीचं नोटेशन आपण पाहूयात. ग प ध सा ध प ग रे सा रे प गा 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 रे. त्याचे शब्द म्हणूयात कशी मनाहार सजली भूपाली. आता ही ओळ आपण तालाबरोबर शिकूयात. तत्पूर्वी ज्या तालामध्ये आपल्याला गीत गायचं आहे त्या तालाविषयी आपल्याला थोडंसं ज्ञान असणं गरजेचं असतं. तर या लक्षण गीतासाठी लागणारा ताल आहे त्रिताल. त्रिताल हा 16 मात्रांचा ताल असतो. खंड 4-4 मात्रांचे 4 खंड. सम पहिल्या मात्रेवर, काल 9व्या मात्रेवर आणि टाळी 1ल्या, 5व्या आणि 13व्या मात्रेवर असते. डिजिटल तालाबरोबर गात असताना एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायची. डिजिटल ताल हा समेपासून सुरू होतो. ज्या ठिकाणी टाळ वाजतो त्या ठिकाणी सम असते. समेपासून 6 अंक मोजायचे आणि 7व्या मात्रेपासून हे लक्षणगीत गायला सुरुवात करायची. पहा कसं. 1 2 3 4 5 6 कशी मनाहारा सजली भूपा आली. कशी मनाहारा सजली भूपा आली. आता शिकूयात लक्षण गीताच्या स्थायीची दुसरी ओळ. दुसरी ओळ कालातून गांधारपासून सुरू होते. ग ग ग रे. त्याच्यावर शब्द म्हणायचे मानी. दुसऱ्या खंडामध्ये ग प सा ध. त्याच्यावर शब्द म्हणायचे ना आसुर. आता दोन्ही खंड जर आपण एकत्र गायले तर ग ग ग रे ग प सा ध. त्याच्यावर शब्द म्हणायचे मानी ना सुर. आता तिसऱ्या खंडामध्ये समेवर पहिल्या षडजानंतर आकार आहे आणि पुन्हा 2 षडज आहेत म्हणजे सा आ सा सा. त्याच्यावर म्हणायचंय शो उध मे. आणि चौथ्या खंडामध्ये सा रे सा सा. आता पहिल्या सावर मेचा आकार आहे. एलायुथ. दोन्ही खंड जर आपण एकत्र वाजवले तर सा आ सा 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 रे सा सा. त्याच्यावर शब्द म्हणायचे शो उध मे एलयुथ. आता संपूर्ण ओळीचं नोटेशन आपण पाहूयात. ग ग ग रे ग प
सा ध सा आ सा 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 रे सा सा. आता शब्द म्हणूयात. मनी ना आ सुर शुद्ध मेल युथ. आता ही चोळ आपण तालाबरोबर शिकूया. 1 2 3 4 5 6 7 8. मनी नासुर शुद्ध मेल युथ. मनी नासुर शुद्ध मेल युथ. आता शिकूयात स्थायीची तिसरी ओळ. तिसरी ओळ सुद्धा गालापासूनच्या पहिल्या खंडामध्ये सा ग रे सा. त्याच्या म्हणायचंय प्रथम या. दुसऱ्या खंडामध्ये सा 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 सा. पहिल्या सावर पहिल्या खंडातल्या याचा आकार आहे. आमिनिशी. आता हे दोन्ही खंड जर आपण एकत्र वाजवले तर सा ग रे सा 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 सा. त्याच्या शब्द म्हणायचे प्रथम या आमिनिशी. आता तिसऱ्या खंडामध्ये ध रे सा ध. त्याच्या म्हणायचंय नटली. आणि चौथ्या खंडामध्ये 5व्या आणि 6व्या मात्रेवरच अक्षर आहे नटली. पग. पगवर सुद्धा लीचा आकारच आहे. म्हणजे दोन्ही खंड जर आपण एकत्र वाजवले तर ध रे सा ध पग. त्याच्यावर शब्द म्हणायचे नटली. आता पाहूया संपूर्ण ओळीचं नोटेशन. सा ग रे सा 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 ध रे सा ध पग. त्याच्यावर शब्द म्हणूया प्रथम या आमिनिशी नटली. आता ही चोळ आपण तालाबरोबर शिकूयात. 1 2 3 4 5 6 7 8. प्रथम या आमिनिशी नटली. प्रथम या आमिनिशी नटली. आणि नेहमीप्रमाणे स्थायीच्या शेवटी पुन्हा पहिली ओळ 2 वेळा वाजवावी. आता शिकूयात अंतऱ्याची पहिली ओळ. अंतऱ्याची पहिली ओळ सुद्धा कालातून गांधारपासून सुरू होते. कालापासूनच्या पहिल्या खंडामध्ये ग. ग नंतर डॅश आहे आणि पुन्हा ग आहे. म्हणजे ग अ ग रे. त्याचा शब्द म्हणायचे ओ ओ ड व. दुसऱ्या खंडामध्ये ग प सा ध. त्याच्यावर शब्द म्हणायचे मनाहारा. आता दोन्ही खंड आपण एकत्र जोडून वाजवूयात. ग अ ग रे ग प सा ध. शब्द म्हणूयात ओ ओ डाव मनाहारा. आता तिसऱ्या खंडामध्ये सा आ सा सा. शब्द म्हणायचे जा आ ती प्र. आणि चौथ्या खंडामध्ये ध रे सा सा. शब्द म्हणायचे गटली. दोन्ही खंड जर आपण एकत्र वाजवले तर सा आ सा सा ध रे सा सा. शब्द म्हणायचे जा आ ती प्रगटली. आता संपूर्ण ओळीचं नोटेशन आपण बघूया. ग अ ग रे ग प सा ध सा आ सा सा ध रे सा सा. त्याच्यावर शब्द म्हणूयात ओ ओ डाव
मना हारा जाती प्रगटली. आता ही ओळ आपण तालाबरोबर शिकूयात. 1 2 3 4 5 6 7 8. ओढावा मनाहार जाती प्रगटली. ओढावा मनाहार जाती प्रगटली. आता शिकूयात अंतऱ्याची दुसरी ओळ. कालापासूनच्या पहिल्या खंडामध्ये सागरे, रे नंतर आकार आहे म्हणजे रे डबल घ्यायचा. सागरे ए. त्याच्यावर शब्द म्हणायचे गधवा आ. दुसऱ्या खंडामध्ये पुन्हा षडज आहे 2 वेळा आणि 2 डॅश आहेत म्हणजे सा आ सा आ. त्याच्यावर शब्द म्हणायचे दी ई सौ. दोन्ही खंड जर आपण एकत्र वाजवले तर सागरे ए सा आ सा आ. शब्द बघूया त्याच्यावर गधवा आदी ई सौ ओ. आता तिसऱ्या खंडामध्ये समेवर आणि त्याच्या पुढच्या मात्रेवर 2-2 स्वर आहेत. धसा धरे सा सा. त्याच्यावर शब्द बघूयात वादी ई. चौथ्या खंडामध्ये प ध प प. शब्द म्हणायचे वादली. आता तिसरा आणि चौथा खंड एकत्र वाजूयात आपण. धासा धरे सा सा प ध प प. शब्द म्हणूयात वादी वदली. आता संपूर्ण ओळीचं नोटेशन बघूयात. सागरे ए सा आ सा आ. धासा धरे सा सा प ध प प. शब्द म्हणूयात त्याच्यावर गधवा आदी ई सौ वादी वदली. आता ही ओळ आपण तालाबरोबर शिकूयात. 1 2 3 4 5 6 7 8. गधवा आदी ई सौ वादी वदली. गधवा आदी ई सौ वादी वदली. आता शिकूयात अंतरेची तिसरी ओळ. कालापासूनच्या पहिल्या खंडामध्ये ग ग ग रे. त्याच्यावर शब्द म्हणायचे उलट सू. आता दुसऱ्या खंडामध्ये ग प ध प. त्याच्यावर शब्द आहेत लट आ आ. दोन्ही खंड जर आपण एकत्र वाजवले तर ग ग ग रे ग प ध प. शब्द म्हणायचे त्याच्यावर उलट सुलट आ. आता तिसऱ्या खंडामध्ये 3 षडज आहेत आणि 1 डॅश आहे म्हणजे सा सा नंतर डॅश आहे. सा आ सा सा. त्याच्यावर शब्द म्हणायचे ला आ प क. आणि चौथ्या खंडामध्ये ध रे सा सा. त्याच्यावर शब्द म्हणायचे रीत रस. आता दोन्ही खंड एकत्र वाजवले तर सा आ सा सा ध रे सा सा. शब्द म्हणायचे ला आ प क री त रस. आता संपूर्ण ओळीचं नोटेशन बघूयात. ग ग ग रे ग प ध प सा आ सा सा ध रे सा सा. त्याच्यावर शब्द म्हणायचे
उलट सुलट आला अपकारित रस. आता हीच ओळ आपण तालाबरोबर शिकूयात. 1 2 3 4 5 6 7 8 उलट सुलट आला अपकारित रस. उलट सुलट आला अपकारित रस. आता शिकूयात अंतऱ्याची चौथी आणि शेवटची ओळ. शेवटची ओळ तालापासूनच्या पहिल्या खंडामध्ये सा ग रे सा. त्याचा शब्द म्हणायचे शाचा आकार ग वर गेलेला आहे. शांत भ. त्याच्या पुढच्या खंडामध्ये सुरुवातीला अगोदरच्या खंडातल्या भ चा आकार आहे, म्हणजे साच आहे. आ सा सा आ. म्हणजे शब्द जर आपण म्हटले तर भ अक ती ला आ असं होईल. दोन्ही खंड जर आपण एकत्र वाजवले सा ग रे सा आ सा सा आ शांत भ अक ती ला आ. आता तिसऱ्या खंडामध्ये ध रे सा ध वारली ए. आणि चौथ्या खंडामध्ये पाचव्या आणि सहाव्या मात्रेवर ब ग ई. म्हणजे दोन्ही खंड जर आपण एकत्र वाजवले तर ध रे सा ध ब ग वरली. या संपूर्ण ओळीचं नोटेशन अगोदर बघूयात. सा ग रे सा आ सा सा आ ध रे सा ध ब ग. शब्द म्हणूयात. शांत भक्तीला आ वरली. आता ही शेवटची आणि चौथी ओळ आपण तालाबरोबर शिकूयात. 1 2 3 4 5 6 7 8 शांत भक्तीला आ वरली. शांत भक्तीला आ वरली. आता नेहमीप्रमाणे अंतऱ्याच्याही शेवटी स्थायीची पहिली ओळ 2 वेळा म्हणावी. तदनंतर या लक्षणगीताची तिहाई कशी करावी तर सुरुवातीला 7व्या मात्रेपासून 16व्या मात्रेपर्यंतचा भाग म्हणायचा. दुसऱ्या वेळी मात्र कशी म्हणायचं नाही, मनहर सजली. आणि तिसऱ्या वेळी सुद्धा मनहर सजली म्हणून उर्वरित ओळ पूर्ण करायची. पहा कसं. 1 2 3 4 5 6 कशी मनहार सजली. मनहार सजली. मनहार सजली भूपाली. आता हेच लक्षणगीत माझ्यासोबत वाजवून गाण्याचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5 6 कशी मनहार सजली भूपाली. कशी मनहार सजली भूपाली. मनीना सुरशुद्ध मेलयुत. मनीना सुरशुद्ध मेलयुत. प्रथम यामिनीशी नटली. प्रथम यामिनीशी नटली. कशी मनहार सजली भूपाली. कशी मनहार सजली भूपाली.
ओढावा मनहारा जाती प्रगटाली ओढावा मनहारा जाती प्रगटाली गधवादी सौवादी वदली गधवादी सौवादी वदली उलट सुलट आलाप करीत रस उलट सुलट आलाप करीत रस शांत भक्तीला वरली शांत भक्तीला वरली कशी मनार सजली भूपाली कशी मनार सजली भूपाली कशी मनार सजली मनार सजली मनार सजली भूपाली. तर नेहमीप्रमाणेच याही लक्षण गीताचा तालासुरामध्ये भरपूर सराव करा आणि आमचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.